चांगली पॅटर्न केली आम्ही इथे हातकणंगले पॅटर्न आम्ही राबवणार आणि असा राबवणार की तो महाराष्ट्रात दिसणार आहे. आम्ही ह्यासाठी आता आहोत इथे आम्हाला मशाल नाही, समोर आम्हाला मशाल नाही, म्हणून आम्ही खुशाल मिंचेकर साहेबांच्या पाठीशी आहे. मग या तालुक्यातल्या शिवसैनिकांनी काय करायचं? आणि आमच्यात जर बालेकिल्ल्यात जर आम्हाला सुरुंग लावायची जर तुम्ही वेळ आणता असाल तर आज आम्ही तुम्हाला सुरुंग लावल्याशिवाय सोडणार. मनात रोष आहे आणि त्याचं उत्तर आम्ही येत्या निवडणुकीमध्ये हे त्यांना दाखवून देऊ. साहेब सांगतील ते धोरण, साहेब बांधतील ते तोरण. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा. नमस्कार, मी राहुल सडोलीकर आणि तुम्ही पाहायला सुरुवात केलेली आहे डिजिटल कोल्हापूर. महाराष्ट्र विधानसभेचे पडघम वाजलेले आहेत. जागा वाटपाचा तिढा जवळपास 99% सुटलेला आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या जागा वाटपाच्या तिढ्यांमध्ये अत्यंत महत्त्वाचा असणारा विधानसभा मतदारसंघ 2 होते. त्याच्यातला कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ होता आणि दुसरा होता हातकणंगले विधानसभा मतदारसंघ. हातकणंगले विधानसभा मतदारसंघामधून महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या राजूबाबा आवळे जे विद्यमान आमदार आहेत त्यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि उत्तरमधून राजेश लाटकर यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर केलेली आहे. दोन्ही महत्त्वाचे विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच्या वाटेला गेलेले आहेत. दोन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचं मोठं प्राबल्य आहे. हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुजित मिंचेकर यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यानं कार्यकर्त्यांच्यामध्ये नाराजी आहे, कार्यकर्त्यांच्यामध्ये उद्रेक आहे. कार्यकर्त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत, त्यांना काय वाटते हे आपण जाणून घेऊया. इथं काही शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित आहेत. काय वाटते, मिंचेकर साहेबांना उमेदवारी मिळालेली नाही आहे, विद्यमान आमदारांना ती मिळाली. शिवसैनिक म्हणून तुमची प्रतिक्रिया काय आहे? मुळात ज्या वेळेला उद्धवसाहेब अडचणीत होते, पक्ष अडचणीत होतं, त्यावेळेला डॉक्टर सुजित मिंचेकर साहेब हे उद्धवसाहेबांच्याबरोबर राहिले आणि राहणं ज्यावेळी गरजेचं होतं त्यावेळी मिंचेकर साहेब राहिल्यामुळं आज शिवसैनिकांच्यामध्ये मिंचेकर साहेबांच्याविषयी आदर वाढलेला आहे. आणि आता मला हा मिंचेकर साहेबांच्यावरती जो काय झालेला अन्याय असेल, कारण आमची अपेक्षा काय होती, एक माफक अपेक्षा होती सर्व शिवसैनिकांची की तुम्ही जर काँग्रेसला इथून उमेदवारी देत असाल तर हरकत नाही, आम्हाला मैत्रीपूर्ण लढायला तुम्ही परमिशन द्या. पण आज मातोश्रीवरून कोणत्याही प्रकारची शब्द दिला जात नाही, विधान परिषदेचा शब्द दिला जात नाही, महामंडळाचा शब्द दिला जात नाही. मग या तालुक्यातल्या शिवसैनिकांनी काय करायचं? कारण आज 15 वर्ष मिंचेकर साहेब ह्या पूर्ण जनतेच्या संपर्कात आहेत, मतदारसंघाच्या संपर्कात आहेत आणि ही इलेक्शन आत्ताची खरी तर मिंचेकर साहेबांची नाही आहे, कारण त्यांच्याकडे गोकुळ संचालक आहे, त्यांना घर चालवायसाठी इलेक्शन लढाईच नाही आहे. ही इलेक्शनची खरी गरज ही माझ्यासारख्या तळागाळातल्या कार्यकर्त्याला गरजेचं आहे. आणि जर मिंचेकर साहेबांनी ही जर इलेक्शन नाही लढली तर आज जो काय सर्वसामान्य शिवसैनिक आहे तो कुठे तर मागे पडेल किंवा त्याला ग्रामपंचायत सदस्य होता येणार नाही, पंचायत समिती सदस्य होणार नाही, जिल्हा परिषद सदस्य होता येणार नाही, दवाखान्याचे प्रश्न असं बरेचशाच आज माझ्याकडं आमच्या मतदारसंघातले असतील, गावातील असतील, बरीचशी जी लोकं येतात कुठली ना कुठली तुमचं गाव कुठलं आहे? माझं गाव हेरले. माझं नाव विजय रवींद्र भोसले. मी हेरले ग्रामपंचायत सदस्य आहे. मला एक सांगा, मिंचेकर साहेबांची उमेदवारी नाकारल्यामुळं एका निष्ठावान शिवसैनिकावर अन्याय झाला अशी भावना आहे तुमची? 100% अन्याय झाला आहे असं म्हणायला म्हणजे वावगं होणार नाही. झालेलाच आहे अन्याय. पण शेवटी कसं आहे, आज मातोश्री म्हणजे आमच्यासाठी देव आहे. म्हणजे उद्धवसाहेब असतील, बाळासाहेब असतील, आदित्यसाहेब असतील, हे आमच्यासाठी देव आहेत. त्यामुळं अजून पण वेळ गेलेला नाही. आम्ही अजूनसुद्धा म्हणतो आहे की उद्धवसाहेबांनी, आदित्यसाहेबांनी मिंचेकर साहेबांना कमीत कमी मैत्रीपूर्ण लढतीसाठी मान्यता द्यावी, एवढीच आमची त्यांच्याकडे. मैत्रीपूर्ण लढतीची तुमची मागणी आहे? हां, बरोबर, मैत्रीपूर्ण लढतीची आमची मागणी आहे. मला तुम्ही सांगा, मी पुढं जाईन थोडंसं, मी यांना विचारतो. मुद्दे भरपूर आहेत या मतदारसंघामध्ये या प्रश्नाच्या संदर्भामध्ये, कारण मैत्रीपूर्ण लढतीचा हा जो मुद्दा आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. हातकणंगले विधानसभा मतदारसंघातल्या हातकणंगले या गावामध्ये मी सध्या आहे. शिवसैनिकांच्या संतप्त प्रतिक्रिया, उद्रेकाच्या प्रतिक्रिया, संतापाच्या प्रतिक्रिया मला मगापासून दिसत आहेत. मी आता ऑन कॅमेरा लोकांच्या प्रतिक्रिया घेतो आहे, शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया घेतो आहे. मिंचेकर साहेबांना उमेदवारी मिळालेली नाही आहे हातकणंगले विधानसभा मतदारसंघाची महाविकास आघाडीकडून. मिंचेकर साहेबांनी जर लढण्याचा दुसरा पर्याय निवडला तर तुम्ही सोबत राहणार आहात का शिवसैनिक? आम्ही 100% मिंचेकर साहेबांच्या बरोबर राहणार आहे. कारण आज आमच्या कार्यकर्त्यांना आमचा आज वाली म्हटलं तर इथं कोण राहणार नाही आहे आणि मिंचेकर साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला सर्व शिवसैनिकांना मान्य असणार आहे.
मला सांगा, एका बाजूला महाविकास आघाडीचे घटक पक्ष म्हणून शिवसेनेची उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची हातकणंगले विधानसभा मतदारसंघामध्ये एक मोठी ताकद आहे शिवसेनेची म्हणून. ती ताकद कुठं डावलली गेली किंवा ती दुर्लक्षित केली गेली असं वाटते? हो 100% डावलले गेलेलीच आहे, कारण जाणून बुजून हा केलेला डाव आहे आमच्यावरती. आणि आमच्यात जर बालेकिल्ल्यात जर आम्हाला सुरुंग लावायची जर तुम्ही वेळ आणत असाल तर आज आम्ही तुम्हाला सुरुंग लावल्याशिवाय सोडणार नाही, कारण ही आमची संतप्त प्रतिक्रिया आहे. महाविकास आघाडी म्हणून घटक पक्ष म्हणून काँग्रेसनं जाहीर केलेला उमेदवार तुम्हाला मान्य आहे का आणि तुम्ही त्याच्या पाठीशी राहणार का? माझा स्पष्ट प्रश्न. नाही नाही, माझे सहकारी मगाशी बोलले आम्हाला मैत्रीपूर्ण लढतीची म्हणजे आम्ही लढायला तयार होतो, पण तुम्ही जर आम्हाला जर असं डावलणार असाल तर आम्हाला त्या मैत्रीपूर्ण लढतीची काही गरज नाही आहे. आम्ही स्वतंत्र पण लढायला तयार आहोत. तुम्ही स्वतंत्र पण लढायला तयार आहात अशा तुमच्या भावना आहेत? हो 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 100%. मी पुढं जाईन, मी पुन्हा तोच प्रश्न विचारेन, कारण प्रश्न फार महत्त्वाचा आहे. प्रश्न भावनेचा आहे. शिवसेना म्हटली की शिवसेनेविषयीच्या भावना, बाळासाहेब ठाकरेंच्या विषयीच्या भावना, मातोश्रीबद्दलच्या भावना या शिवसैनिकांच्या मनामध्ये असतात, हे महाराष्ट्राला माहिती आहे. हातकणंगले विधानसभा मतदारसंघातल्या हातकणंगले या गावामध्ये मी सध्या आहे. मतदारसंघाच्या नावाचंच गाव आहे हे, त्या गावामध्ये मी आहे. आपल्याला माहिती आहे की डॉक्टर सुजित मिंचेकर यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी नाकारल्यामुळं उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, शिवसेना अत्यंत संतप्त प्रतिक्रिया मागापासून देते आहे. कार्यकर्ते देत आहेत. राग आलेला आहे कार्यकर्त्यांना. आमच्या मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांचं अस्तित्व संपवण्याचा हा डाव आहे का, असं सुद्धा काही प्रतिक्रिया व्यक्त केल्या गेल्या. काँग्रेसचे जे विद्यमान आमदार आहेत राजूभाऊ आवळे, त्यांना ही उमेदवारी मिळालेली आहे. उमेदवारीबद्दल सध्या तरी कार्यकर्त्यांच्यामध्ये नाराजी दिसते. मगापासून तसा सूर दिसतो आहे. मी जातो आहे पुढं आणि मी कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया घेतो आहे. इथं या ठिकाणी एक ज्येष्ठ शिवसैनिक दिसत आहेत, आपण त्यांना विचारूया. राजकारण तुम्ही बघताय, गेल्या आठवडाभर जो काही टोकाचा संघर्ष सुरू होता, कुणाला तिकीट मिळणार, उत्सुकता पणाला लागली होती, त्याचं उत्तर मिळालं आहे. या उत्तरावर तुम्ही समाधानी आहात? खरं तर मी हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंचा सैनिक आहे. ज्यावेळीपासून आम्ही शिवसेनेचं काम करतो त्यावेळीपासून आम्हाला अजून बी विश्वास ठाकरे घराण्यावर आहे. आणि ठाकरे घराण्याच्या बाबतीत जर बघितलं तर ह्या एक नवीन जो इथं आमच्या आघाडी निर्माण झाल्या, आघाडी निर्माण हा काँग्रेस पक्ष की जिथं जिथं शिवसेनेचं अस्तित्व आहे ते संपवायला निघाल्यामुळं आम्हाला ह्या 2 दिवसातल्या घड्याळामध्ये अजिबात पटलेलं नाहीत. आणि आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर हे अजूनही आम्हाला वाटते की सर्वसामान्याचे आमदार म्हणून, सर्व जाती धर्माचे आमदार म्हणून हे साहेबांनी अपक्ष उमेदवारी लढावी अशी आमची इच्छा आहे. मला तुम्ही सांगा, एका बाजूला डॉक्टर सुजित मिंचेकर हे निष्ठावान शिवसैनिक म्हणून, निष्ठावान आमदार म्हणून राज्यभर परिचित होते, कारण मध्यंतरी जो काही प्रकार झाला त्या प्रकारामध्ये त्यांनी स्पष्टपणे भूमिका घेतली की मी उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्याबरोबर राहणार. मी स्पष्ट विचारतो, निष्ठावान शिवसैनिकावर अन्याय झाला आहे असं वाटतं या मतदारसंघात? अन्याय तर 100% झाला आहे. हा निष्ठावंत सैनिक साहेबांच्यावरच नाही तर तालुक्यातल्या सर्व सैनिकांच्यावर हा अन्यायच म्हणावा लागेल. कारण काय होतं आहे की एखादी गोष्ट आपण गेले 4 दिवस, 8 दिवस झालं, 15 दिवस झाले या प्रक्रियेत आहे की आत्ता तिकीट उद्धवसाहेब घोषित करतील, नंतर करतील, परंतु काही माथेभर मोठे काँग्रेसचे पुढारी असं जाऊन की तिथं काय सांगितलं की ह्या तालुक्यामध्ये शिवसेनेची ताकद नाही असं त्यांना वाटतं आहे. म्हणून आम्ही सर्व शिवसैनिक पेटून उठलो आहे की कसल्याही परिस्थितीत परत एकदा आम्ही या सुजित मिंचेकर साहेबांना आमदार करायचं आहे. तुम्हाला ताकद दाखवून द्यायची शिवसेनेची? ताकद म्हणण्यापेक्षा सर्वसामान्य माणूस म्हणून आमदार सुजित मिंचेकर जनतेच्या कामासाठी आम्हाला निवडून द्यायचं आहे. जनतेच्या कामासाठी सुजित मिंचेकर यांना निवडून द्यायचं आहे. मी तुम्हाला पुढचा प्रश्न एक असा विचारेन की मला तुम्ही सांगा, शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आत्ता महाविकास आघाडीकडून उमेदवारी नाही जाहीर झाली, दुसरा पर्याय निवडला त्यांनी, तर शिवसैनिक म्हणून तुमची बाजू काय आहे? नाही, शिवसैनिक म्हणून माझी बाजू एकच राहील. ज्या त्या आम्ही आता जिल्ह्याचं राजकारण बघायला लागलो आहे, जिथं शाहूवाडीमध्ये ज्या वेळेला महाविकास आघाडीचा उमेदवार सतीश आबा यांना दिला, तिथं उलट काँग्रेस उलट पक्षाचा प्रचार करला आहे. म्हणून आम्हाला असं वाटतं की आम्ही शिवसैनिक, आम्ही सुजित मिंचेकर साहेबांचा प्रचार करून आम्ही त्यांना आमदार करणार. म्हणजे शाहूवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्हाला असं म्हणायचं की सत्यजित पाटील सरोडकरांना जी काही उमेदवारी जाहीर झाली आहे त्याच्या पाठीमागं काँग्रेसचे कार्यकर्ते पाहिजे, पण ते नाही आहेत. काँग्रेसचे कार्यकर्ते अजिबात तिथं दिसत नाहीत. आणि काल तर एका काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी तिथं जाहीरच करून टाकलं आहे की आम्ही जनस्वराज पक्षाचे जे सावकर साहेब त्यांचं आम्ही कार्यकर्ते आहेत, त्यामुळे आम्ही जनस्वराजच्या प्रचारात राहणार, सतीश आबाच्या प्रचारात राहणार नाही. याच्या तीव्र प्रतिक्रिया आहे तुमच्या मनात? 100% प्रतिक्रिया आहेत. म्हणून तर ह्या आम्ही तालुक्यामध्ये आम्ही तीच प्रतिक्रिया सर्व शिवसैनिक इथं साहेबांच्या बाजूनं आम्ही राहणार आहोत. साहेबांच्या बाजूनं आम्ही राहणार आहोत असं या ठिकाणी व्यक्त केली गेली आहे प्रतिक्रिया. तुम्हाला तोच प्रश्न विचारेन, कारण आत्ता प्रत्येक शिवसैनिकाच्या मनामध्ये हाच प्रश्न आहे
की डॉक्टर मिंचेकर काय करणार? काय प्रतिक्रिया आहे तुमची आत्ता? प्रथमतः तुमच्या मीडियाचे मी जाहीर आभार व्यक्त करतो की सामान्य तळागाळातल्या कार्यकर्त्यांच्या तुम्ही भावना जाणून घ्यायला त्याबद्दल. सांगायचं असं झालं तर इथं हातकणंगलेमध्ये पाहता बौद्ध समाजाचं सर्वात जास्त मतदान आहे. 65 ते 68 हजारच्या आसपास मतदान आहे बौद्ध समाजात. पण इथं बौद्ध समाजाचं एवढं बहुसंख्य मतदान असताना उमेदवार इथं बौद्ध समाजाला न देता सुजित मिंचेकर साहेब तळागाळापर्यंत पोहोचलेले आणि विद्यमान आमदार साहेब आणि बौद्ध समाजात कोणत्याही तुम्ही जावा, मला कोणाचा विरोध करा नाही, पण जे केलेलं आहे कार्य त्या कार्याचा तुम्हाला मी अनुषंगाने सांगतो. बौद्ध समाजात कोणत्याही प्रकारचा विद्यमान आमदारांनी निधी लावलेला नाही, जेणेकरून ज्या बौद्ध समाजातून पूर्ण प्रत्येक गावातून बौद्ध समाजातून विद्यमान आमदारांच्या विषयी मनात रोष आहे आणि त्याचं उत्तर आम्ही येत्या निवडणुकीमध्ये हे त्यांना दाखवून देऊ असं आम्ही सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीनं जाहीरपणे सांगतो. तुम्ही आता सांगितलं की बौद्ध समाजाला नाकारलं आहे विद्यमान आमदारांनी, निधी दिलेला नाही आहे. तुम्हाला असं म्हणायचं की तो राग होता विद्यमान आमदारांचा? अर्थातच साहजिकच, कारण विद्यमान कधी आलं तर समाजात कोणाच्या गाठीभेटी नाहीत किंवा काय नाही, धनदानक्यांच्या घरी जाणं, प्रस्थापितांच्या घरी जाणं, हे असं जर चालायचं असलं तर मग आरक्षित जो मतदारसंघ आहे तिथं मग समाजाचं अस्तित्व राहिलं काय? हा प्रश्न बौद्ध समाजाच्या व इतर समाजाच्या मनामध्ये उठत आहे. आणि मिंचेकर साहेबांचं जर कार्य बघितलं तर त्यांनी आमदार नसताना तळागाळातल्या सामान्य कार्यकर्त्यांच्या घरोघरी जाऊन गाठीभेटी चालूच ठेवल्यात. मग ते आमदार होते तेव्हा पण त्यांनी जनतेशी नाव जोडलेले आणि अजून सगळं त्यांचं 5 वर्ष झालं आमदार नसताना त्यांनी ते कार्य चालू ठेवलेलं आहे. त्यामुळं सुजित मिंचेकर साहेबांच्या पाठीशी 70 ते 80% बौद्ध समाज ठामपणे उभा आहे, हे असं मी जाहीरपणे सांगतो. 70 ते 80% बौद्ध समाज त्यांच्या पाठीशी उभा आहे. डॉक्टर मिंचेकरांच्या अशी प्रतिक्रिया आलेली आहे. मी पुढे जाणार, वेगवेगळ्या प्रतिक्रिया मला मिळत आहेत, वेगवेगळ्या अंगाने मिळत आहेत, लोक स्पष्टपणे परखडपणे व्यक्त होत आहेत, हे फार महत्त्वाचं आहे. काय सांगाल तुम्ही? प्रश्न माझा तोच राहील, डॉक्टर मिंचेकर यांनी जर दुसरा पर्याय निवडला तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? डॉक्टर सुजित मिंचेकरांनी कोणताही पर्याय निवडला तर 100% तालुक्यामधली आंबेडकरी जनता ही साहेबांच्या पाठीशी असणार आहे. कारण याचं उत्तर असं आहे की सन 2009पासून साहेबांनी या भागाचं प्रतिनिधित्व केले. ते प्रतिनिधित्व करत असताना साहेबांनी कधीही जातीपातीचं, धर्माचं, पंथाचं राजकारण कधीही केलेलं नाही. इवन पक्षाचं राजकारण त्यांनी कधी केलेलं नाही. ज्यावेळी एखाद्या दुसऱ्या पक्षाचा, साहेब शिवसेना पक्षातून निवडून आले, पण जर काँग्रेसचा एखादा व्यक्ती साहेबांच्याकडे काम मागायला आला तर विकासाला कधीही साहेबांनी अडवून लावलेलं नाही. गेल्या 10 वर्षामध्ये साहेबांनी हातकणंगले विधानसभा मतदारसंघातल्या प्रत्येक गावामध्ये इवन साहेबांनी काम केलेलं. त्याच्यामध्ये साहेबांना कुठल्याही पद्धतीनं नाकारता येणार नाही. हीच जर परिस्थिती आज आपण ह्या मागच्या 5 वर्षामध्ये बघितला तर या ठिकाणी जाणून बुजून काही गणाला बाजूला ठेवून आपली जेवढे गण आहेत त्या गणामध्येच फक्त काम करण्याचं किंवा तिथं फंड देण्याचं, आपलीच लोकं जिथं आहेत त्या लोकांना फंड देण्याचं काम या ठिकाणी झाले. दुसरी गोष्ट साहेब अशी आहे की महाविकास आघाडीचं सरकार हे 2.5 वर्ष होतं. ह्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये महाविकास आघाडीमध्ये घटक पक्ष म्हणून शिवसेना होती, राष्ट्रवादी होती, काँग्रेस होते. या ठिकाणी काँग्रेसचे विद्यमान आमदार असताना राष्ट्रवादीचा घटक पक्ष आहे, शिवसेना घटक पक्ष आहे. ह्या लोकांना तुम्ही किती विचारात घेतला? आज जर महाविकास आघाडीतून तुम्हाला उमेदवारी मिळाली असेल, आज जर तुम्ही लोकांना बोलवत असाल तर मागच्या 2.5 वर्षामध्ये तुम्ही का बोलवलं नाहीत याचं उत्तर तुम्ही प्रथमतः दिलं पाहिजे. प्रामुख्यानं या ठिकाणी या हातकणंगले विधानसभा मतदारसंघामध्ये साधारणतः 60 ते 65 हजार आमच्या बौद्ध समाजाचं मतदान आहे. पण एवढं मतदान असताना, एवढा मतदानाचा टक्केवारी असताना महाविकास आघाडी महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणी बौद्ध समाजाच्या उमेदवाराला या ठिकाणी प्रतिनिधित्व मिळत नाही किंवा उमेदवारी मिळू शकलेली नाही. ही एक खंत प्रामुख्याने या आमच्या मनामध्ये. आज आम्ही तळागाळामध्ये फिरतो आहे, गावातल्या प्रत्येक आमच्या समाजामध्ये आम्ही जातो आहे, तर त्या ठिकाणीसुद्धा आमच्या समाजामधून आम्हाला प्रतिक्रिया आहेत की बौद्ध समाजाचं अस्तित्व ही लोक कुठंतरी संपवायला निघालेत की. मग ती महाविकास आघाडी असू दे किंवा महायुती असू दे, आम्ही तर यंदा आमच्या आंबेडकरी समाजानं ठरवलं आहे की आमचा नेता डॉक्टर सुजित मिंचेकर, आमचा पक्ष डॉक्टर सुजित मिंचेकर आणि आमचा उमेदवारसुद्धा डॉक्टर सुजित मिंचेकर आहे. आणि काहीही झालं तरी आंबेडकरी समाजाचं मतदान हे फक्त आणि फक्त डॉक्टर सुजित मिंचेकर साहेबांनाच होणार. तुम्ही असा निर्धारच केले? निर्धारच आम्ही केलेला आहे. डॉक्टर सुजित मिंचेकरांना बौद्ध समाजाचं 100% मतदान मिळणार, पूर्ण पाठिंबा असणार, अशा प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त झालेल्या. पुढच्या प्रतिक्रिया मी घेतो. काय वाटते, डॉक्टर सुजित मिंचेकरांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळालेली नाही आहे, ती विद्यमान आमदार राजूबाबा आवळे यांना मिळाली आहे. तुमचं काय भावना आहे त्यावेळी? आमच्या मते तर स्टँडिंग जो महाविकास आघाडीचा जो ठरलेला होता की जो आमदार विद्यमान असेल त्यांनाच तिकीट द्यायचं, त्याच्याबद्दल पण काही दुमत नाही. पण प्रत्येक ठिकाणीच जर का शिवसेनेची गळचेपीक होत असेल आणि जास्त करून हातकणंगलेचा मतदारसंघाचा विचार केला तर बहुसंख्य असणारा बौद्ध समाज आहे.
आणि या बौद्ध समाजावर देखील गेल्या एक वर्षभरापूर्वी रुईसारखं प्रकरण गाजलेलं होतं की ते बौद्ध समाजावर अन्याय झालेला होता आणि ते प्रकरण गेले 1 वर्षभर धुपत होतं. त्यामध्ये गेल्या 1-2 महिन्यापूर्वी त्यातील एका सामाजिक कार्यकर्त्याचा मृत्यू देखील झाला. अशा मोठ्या घटनेकडे जे विद्यमान आमदार आहेत राजूबाबा आवळे यांनी स्पष्ट दुर्लक्ष केलं आणि त्यामुळे त्याची झळ आमच्या एवढा बहुसंख्य असणाऱ्या बौद्ध समाजाला कुठं तर लागत होती. जर का मिंचेकर साहेब जर तिथं आमदार असेल तर त्यांनी नक्कीच आपल्या वडिलासारखी आमची काळजी घेतली असती. आजचा हा बौद्ध समाज पेटून उठण्याचं कारण तेच आहे की एकाचा मृत्यू होऊन देखील बौद्ध समाजातल्या व्यक्तीचा तरी देखील विद्यमान आमदार त्यांच्या घरात विचारपूस करायला गेली नव्हती. ही खंत आणि ही धग कुठं तर आमच्या बौद्ध समाजामध्ये आहे आणि याचंच रूपांतर ह्या येणाऱ्या काळात ह्या विद्यमान आमदारांना त्यांची खुर्ची खेचून घेऊन आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी समस्त बौद्ध समाज गट तटचा विचार न करता मिंचेकर हाच आमचा पक्ष आणि हाच आमचा नेता असं समजून आम्ही येणाऱ्या काळात पूर्ण समाजामध्ये त्या गोष्टीची जाणीव करून देऊन आम्ही जास्त मताधिक्याने आम्ही मिंचेकर साहेबांच्या सोबत राहू अशी मी एक जबाबदारीनं ग्वाही देऊ शकतो. या निमित्तानं रुई प्रकरणात झालेल्या त्या तरुणाच्या मृत्यू प्रकरणाचा पडसाद या विधानसभा मतदारसंघातल्या बौद्ध समाजावर पडणार आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे? 100% याचा विद्यमान आमदारांना फटका बसणारच आहे. कारण की मारहाण झाल्यानंतर देखील 4 महिने त्यांची केसची दखल देखील घेतली नाही. केस FRI केली नव्हती. पोलिसांचं देखील त्यासंबंधी सायकर साहेबांचं देखील निलंबन केलं होतं. त्यानंतर बौद्ध समाजानं तिथं ठिय्या आंदोलन केल्यानंतर आमरण उपोषण महिलांनी देखील केलं. त्याची देखील दखल कुठल्याही नेत्याने किंवा पुढारीने घेतली नव्हती. का तर विद्यमान आमदारांनी देखील त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं होतं. ज्यावेळी ही घटना झाली त्यावेळी दलित समाजातील 2च व्यक्ती असे नेते आहेत की जे ही सत्याची बाजू रेटून येण्याचं काम करत होते. एक म्हणजे डॉक्टर सुजित मिंचेकर साहेब आणि दुसरं म्हणजे उत्तमदादा कांबळे. हे 2च बौद्ध समाजाचे दलित नेते असे आहेत की ज्यांनी पडत्या काळात अन्यायाविरुद्ध न्याय मागण्यासाठी धाडस निर्माण करायचं काम ह्या तळागातील लोकांच्यामध्ये मिंचेकर साहेबांनी केलं होतं. त्याच्यामुळं येणाऱ्या काळात समस्त बौद्ध समाज मिंचेकर साहेबांच्या सोबत नक्की राहील आणि विजयाचा गुलाल देखील लावल्याशिवाय आम्ही बौद्ध समाज स्वस्थ बसणार नाही. विजयाचा गुलाल लावल्याशिवाय बौद्ध समाज स्वस्थ बसणार नाही अशी प्रतिक्रिया आलेली आहे. 2 महिन्यापूर्वी रुई या गावामध्ये जे हातकणंगले विधानसभा मतदारसंघामधलं गाव आहे त्या गावामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला होता. बौद्ध समाजातील तो तरुण होता आणि त्या तरुणाच्या मृत्यूनंतर त्याच्या दखल घेतली नाही. FIR दाखल केला गेला नाही. आमदारांनी दबाव आणला अशा आता प्रतिक्रिया व्यक्त झाली. या गोष्टीचा परिणाम या विधानसभेच्या विधानसभा मतदारसंघातल्या बौद्ध समाजावर होणार आहे असंही त्यांनी व्यक्त केलं आहे. पुढं जातो आहे मी. प्रतिक्रिया संतप्त होत आहेत. लोक आपल्या भावना उद्रेकांना व्यक्त करत आहेत. पुढं ते काय असणार आहे हे मी बघतो आहे. काय सांगाल? सर्वप्रथम मी डिजिटल कोल्हापूर या तुमच्या चॅनलला मी प्रथमतः धन्यवाद देतो. खरं तर साहेब ह्या मतदारसंघामध्ये या राखीव विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून माझ्या माहितीप्रमाणे 1962ला हा मतदारसंघ अस्तित्वात आला. तेव्हापासून या मतदारसंघामध्ये आमच्या बौद्ध समाजाला कायमपणे डावलं जातं आहे. कारण 1962पासून आज अखेर 2024पर्यंत फक्त अपवाद आदरणीय डॉक्टर मिंचेकर साहेब 10 वर्षे आणि मधल्या काळात 1978ला तत्कालीन आमदार आपले राणासाहेब माने ह्यांचा एक 2-3 वर्षाचा कार्यकाल सोडला तर बाकीच्या या जवळजवळ 62 ते 63 वर्षामध्ये तब्बल 50 वर्षे संख्येनं कमी असणाऱ्या मतदारसंख्या कमी असताना देखील आमचा संपूर्ण बौद्ध समाजाची आजची मतदारसंख्या ह्या मतदारसंघामध्ये कमीत कमी 65 ते 70 हजार आहे. इतक्या मोठ्या संख्येनं आमचा समाजाची मतदान संख्या असताना देखील तुलनेनं कमी असणाऱ्या संख्येला प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली जाते. ह्याची कारणं अजून वेगवेगळी आहेत. पण खरं तर हे करत असताना आजपर्यंत आपल्या संपूर्ण आमच्या बौद्ध समाजाला उमेदवारी बाबतीत कायम आमच्यावरती अन्याय झालेलाच आहे. खरं तर काँग्रेस फुटल्यानंतर 1999ला राष्ट्रवादीची स्थापना झाली. त्या 99च्या कारकिर्दीत नवीन राष्ट्रवादी पक्ष स्थापन झालेला असताना देखील त्यांनी आमचा विचार केला नाही. त्यांनी देखील वेगळ्याच उमेदवार निवडला. त्यानंतर 2004ला जनस्वराज्य पक्ष हा नवीन पक्ष उदयास आला. त्यामध्ये देखील त्यांनी आमच्या समाजाला उमेदवारी देण्याचं नक्की केलेलं होतं. पण तरी देखील शेवटच्या क्षणी त्यांनी
आमच्या शामरावांची उमेदवारी डावली आणि त्यांनी वेगळाच पवित्रा घेतला. त्यानंतर 2009ला स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना झाली. त्यांनी देखील खासदार असताना आमच्या बौद्ध समाजालाच उमेदवारी देणार अशा पद्धतीचा त्यांनी निर्धार केलेला होता. पण त्यांनी देखील शेवटच्या क्षणी बौद्ध समाजाला उमेदवारी नाकारली आणि अशा पद्धतीनं आज अखेर आमच्या ह्या बौद्ध समाजावरती अन्याय झालेला आहे. खरं तर 2004लाच आदरणीय मिंचेकर साहेबांनी शिवसेनेतून उमेदवारी मागितली होती. त्या देखील त्या काय राजकीय साठमारीमध्ये साहेबांची नाही, पण आता तुमची प्रतिक्रिया काय? आता डॉक्टर मिंचेकरांनी पुढचा पर्याय जर निवडला, तेच सांगणार मी. त्यामुळे त्यावेळेला देखील 2004ला उमेदवारी मिळाली नाही, पण 2009ला मात्र शिवसेनेनं साहेबांना उमेदवारी दिली आणि त्या संधीचं सोनं करून पहिल्यांदा या विधानसभा मतदारसंघामध्ये आदरणीय मिंचेकर साहेबांनी या शिवसेनेचा झेंडा फडकवला. आणि त्यानंतर 2009 ते तब्बल 2019 या 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये खऱ्या अर्थानं आमदार म्हणून लोकप्रतिनिधी कसा असावा याचा वस्तुपाठ त्यांनी घालून दिला आणि खऱ्या अर्थानं कार्यसम्राट आमदार म्हणून त्यांनी त्याला साजेचं काम केलं आणि ती बिरदावली सार्थ ठरवली. आणि मधल्या काळात गेल्या वेळेला थोडंसं त्यांच्या बाबतीत राजकीय षडयंत्र करून त्यांचा अगदी थोडक्या मतानं पराभव झाला आणि ती पराभव करणारे देखील स्वकीय आणि विरोधी पक्षनेते त्यांनी षडयंत्र रचून केले. खऱ्या अर्थानं साहेबांचा पराभव नाही तर ते विजयच आहे. पण तरी देखील असं असताना आदरणीय उद्धव साहेबांनी त्यांना त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्यासाठी त्यांना गोकुळ संघामध्ये संचालक पदाची संधी दिली. त्यामध्ये देखील त्यांनी साहेबांनी त्या सहकार क्षेत्रामध्ये आपला वेगळा ठसा उमटवला आहे. आणि आज 10 वर्ष कार्यसम्राट आमदार आणि आजचं गोकुळचं संचालक पद असताना अशा पद्धतीचं एक कॅपेबल लोकप्रतिनिधी किंवा उमेदवार म्हणून आज त्यांची संपूर्ण मतदारसंघामध्ये त्यांची चर्चा असताना देखील अत्यंत शेवटच्या क्षणी साहेबांना उद्धव साहेबांना देखील त्यांनी प्रयत्न केले. पण शेवटी त्यांना काहीतरी प्रॉब्लेम असेल किंवा ह्या आघाडी टेकवण्यासाठी त्यामुळे त्यांनी निर्णय घेतला असेल म्हणून त्यांच्यावरती आम्ही काही नाराज नाही किंवा शिवसेनेवरती देखील आम्ही नाराज नाही. आणि साहेब आज देखील शिवसैनिकाची किंवा शिवसेनेची आजही एकनिष्ठ आहेत आणि इथून पुढे राहणार आहेत. पण शेवटी असं असताना आज आपल्याला ह्या सर्व परिवाराला घेऊन लढावं लागते, त्यांच्यासाठी लढावं लागते. आणि आजपर्यंत आमच्यावरती झालेला जो अन्याय आहे, फक्त माझं मत आहे की साहेबांचंच राजकीय अस्तित्व नाही तर आमच्या संपूर्ण आमच्या बौद्ध समाजाचं अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळं हा सर्व मेसेज आमच्या बौद्ध समाजामध्ये गेल्यानं संपूर्ण आमचा बौद्ध समाज आज पेटून उठलेला आहे. आणि त्यामुळंच ती ऊर्जा घेऊनच आज साहेबाला परत एकदा आमदार केल्याशिवाय स्वस्त बसणार आणि त्यांना शेवटी गुलाल लावणार अशी अपेक्षा आमच्या सर्व बौद्ध समाजानं निर्माण केलेली आहे. आम्ही साहेबांना गुलाल लावणारच असं यांनी स्पष्टपणे या ठिकाणी निर्धार व्यक्त केला आहे. लोकांच्या प्रतिक्रिया संतप्त आहेत, रोष व्यक्त होतो आहे. त्या प्रतिक्रिया घेत मी पुढे जातो आहे. तर अजून एक तरुण आहेत. आपण राजकारण बघताय, गेल्या आठवड्याभरापासून ज्या गोष्टीचं उत्सुकता ताणली गेली होती की हातकणंगले विधानसभा मतदारसंघामध्ये तिकीट कुणाला मिळणार. महाविकास आघाडीकडून विद्यमान आमदारांना ते जाहीर झालेलं आहे. डॉक्टर सुजित मिंचेकरांना ते तिकीट मिळालेलं नाही आहे, हे वास्तव आहे. काय प्रतिक्रिया आहे? वास्तविक बघायला गेलं तर मिंचेकर साहेबांनी त्यांची निष्ठा पूर्णपणे जोपासली, पण त्या निष्ठेचं फळ काही साहेबांना मिळू शकलं नाही. आणि तसं बघायला सांगायला गेलं तर या मतदारसंघाचा खरा वारसदार आणि खरा जर आमदार कोण असेल तर ते म्हणजे सुजित मिंचेकर साहेब. सुजित मिंचेकर साहेबांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये 10 वर्षामध्ये भरपूर 63 गावामध्ये कामं केलीत आणि ती कामं अशी उठावदार केलीत की त्या आज देखील जर तुम्ही कुठल्या गावामध्ये गेला, आत्तिगऱ्यासारख्या गावामध्ये गेला तर ते बांधलेले पूल किंवा स्मशानभूमीपर्यंत केलेला रोड आहे तसा तुम्हाला बघायला मिळेल. तिथं 10 वर्ष आता काही काम केलेलं नाही. ते साहेबांनी केलेलं काम ते तसंच्या तसं काम काय. पण आत्ता ज्या विद्यमान आमदारांनी कामं केलेले आहेत ते गावोगाव कामं असे केलेले आहेत की बाबा त्या कामाला काय व्हॅल्यूज नाही आणि 5 वर्ष टिकेल का नाही काम अशी त्याची शोकांतिक आहे. आणि विद्यमान आमदारांनी बौद्ध समाजावरती तर तसं बघायला गेलं तर अन्याय केला आहे की बौद्ध समाजामध्ये म्हणावं तसा फंड दिलेला नाही. आता मी आत्तिगरी गावासारख्या बारक्या गावातून आहे. त्या गावामध्ये बौद्ध समाजाचं मतदान नाही बघायला गेलं तर 400-450 मतदान आहे. तर त्या गावामध्ये बौद्ध समाजामध्ये आत्तिगऱ्याच्या बौद्ध समाजामध्ये 5 वर्षामध्ये विद्यमान आमदारांनी 1 रुपयाचा फंड लावलेला नाही. आणि दुसरी गोष्ट बघायला गेली की बाकीचे पण उमेदवार आता सध्या पक्षपातीपणा केला असं म्हणायचं? हो, 100% आमदार साहेबांनी विद्यमान आमदार साहेबांनी पक्षपातपणा केला. आणि आता जे जनस्वराज्याकडून जे इच्छुक उमेदवार आहेत त्या उमेदवारांचा तर या मतदारसंघाची काडी मात्र संबंध नाही. ते ॲक्च्युली आहेत दुसऱ्या तालुक्याचे आणि शिरोळ तालुक्याचे असून
ते इथं येऊन प्रस्थापितना ते दंड ठोकटायला लागले, पण वास्तविक त्यांचा काही संबंध नाही. ते आहेत शिरोळचे आणि त्यांचं रिमोट कंट्रोल आहे शेववाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघात. त्यामुळं उपऱ्या उमेदवाराला इथली जनता स्वीकारणार नाही. आणि जे काही आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की बौद्ध समाजाचा आक्रोश की बाबा काही घटना घडल्या, विद्यमान आमदार कुठं पिक्चरमध्ये दिसत नाहीत, कुणाच्या सुखादुखात नाहीत. मिंचेकर साहेब एखादा कार्यकर्ता कुठल्याही समाजाचा असू दे, तो बौद्ध समाजाचा असू दे किंवा इतर समाजाचा असू दे किंवा मराठा समाजाचा, साहेबांना बातमी कळली की बाबा इथं तर असं झालं, साहेब दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्यांच्या घरामध्ये जाऊन त्यांचं सांत्वन करून साहेब तिथं भेटीगाठी घेऊन साहेबांनी आपला गड अबाधित ठेवला आहे. 5 वर्ष साहेब पडले म्हणून काही थांबले नाहीत. साहेबांच्या गाठीबिटी चालू आहेत, गोकुळच्या माध्यमातून साहेबांचे कार्यक्रम चालू आहेत, भेटीगाठी चालू आहेत. अशा प्रकारच्या माणसाला डावलणं हे योग्य वाटत नाही. माझं वैयक्तिक मत आहे की खरोखर या मतदारसंघाचा वारसदार कोण असेल आमदार म्हणून तर ते सुजित मिंचेकर साहेब आहेत. आमदार म्हणून पुढचा वारस जर कोणी असेल तर ते डॉक्टर सुजित मिंचेकर आहेत, अशी प्रतिक्रिया व्यक्त झालेली आहे. हातकणंगले विधानसभा मतदारसंघातल्या हातकणंगले या गावामध्ये मी सध्या होतो. इथं शिवसैनिक जमले होते, त्यांच्या संतप्त प्रतिक्रिया देत होते. डॉक्टर सुजित मिंचेकर हेच सक्षम उमेदवार असताना महाविकास आघाडी करून त्यांना का टाळलं गेलं, का नाकारलं गेलं? शिवसैनिकांची ताकद असतानासुद्धा ती का नाकारली गेली असा प्रश्न उपस्थित झाला. बौद्ध समाजावर अन्याय झाला, पक्षपातीपणा झाला, त्यांना निधी नाही मिळाला आणि म्हणून यावेळी आम्ही डॉक्टर सुजित मिंचेकरांना गुलाल लावणारच अशी ही प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त झाली. आजपर्यंत शिवसेनेनं आपली पक्षनिष्ठा सिद्ध केलेली असताना, शिवसैनिकांनी पक्षनिष्ठा सिद्ध केलेली असताना, डॉक्टर मिंचेकरांनी पक्षनिष्ठा सिद्ध केलेली असताना त्यांच्यावर अन्याय का, तो अन्याय आम्ही सहन करणार नाही अशाही प्रतिक्रिया आल्या. हातकणंगले विधानसभा मतदारसंघामध्ये उपरा उमेदवार चालणार नाही, बाहेर ज्यांचा रिमोट कंट्रोल आहे असे उमेदवार चालणार नाहीत. तो उमेदवार हा इथला भूमिपुत्र असला पाहिजे, आमचा असला पाहिजे, आमच्या सुखदुःखामध्ये सहभागी असणारा असला पाहिजे, अशा प्रतिक्रिया आता लोकांनीच व्यक्त केलेल्या आहेत. या विधानसभा मतदारसंघामध्ये बंडखोरीचं वातावरण दिसतं आहे. शिवसैनिक पेटलेले आहेत, शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया तीव्र आहेत, लोकांच्यामध्ये रोष आहे आणि तो रोष बंडखोरी करण्यासाठी डॉक्टर सुजित मिंचेकरांना प्रवृत्त करणार का? सुजित मिंचेकर पुढची दिशा काय स्पष्ट करतायत हे लवकरच कळेल. पण तोपर्यंत तुम्ही पाहत राहा डिजिटल कोल्हापूर. धन्यवाद. हातकणंगले विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे विद्यमान आमदार राजूबाबा आवळे यांना मिळालेली आहे. शिवसैनिक म्हणून किंवा सुजित मिंचेकरांचे कार्यकर्ते म्हणून तुमची भावना सध्याची काय आहे, स्पष्ट सांगा. डॉक्टर मिंचेकर साहेबांचं 15 वर्षाचं जे कार्य आणि ह्या भागातील जे शिवसैनिकांचं संघटन हे पाहून पक्षानं डॉक्टर सुजित मिंचेकरांना उमेदवारी देण्याचा विचार करायला हवा होता. परंतु आत्ता जर म्हणजे डॉक्टर साहेब नाही लढले तर कार्यकर्ते विखुरले जाणार. त्यानंतर इथून पुढं 5 वर्ष कार्यकर्ते एकमेकांच्या संपर्कात येणार नाहीत. त्यामुळे परत त्या कार्यकर्त्यांचं संघटन करणं हे अवघड आहे. म्हणून साहेब जिथून लढतील तिथून आम्ही ताकदीने मागं राहू. साहेब बांधतील ते धोरण, साहेब सांगतील ते धोरण, साहेब बांधतील ते तोरण. साहेबांनी दुसरा कुठला पर्याय निवडला तर तुम्ही त्यांच्या मागात? हो, कारण साहेबांच्यावर जो अन्याय झालेला आहे, आज साहेब तळागाळातल्या कार्यकर्त्यांचा विचार करतात. गोकुळच्या माध्यमातून भरपूर जणांना त्यांनी रोजगार देण्याचं कार्य केलेलं आहे. भरपूर जणांना त्यांनी दवाखान्याचं काम असेल, काही सरकारी कामं असतील, हातकणंगलेतील काही कामं असतील सरकारी, ते साहेबांच्या माध्यमातून न्याय मिळालेला आहे. जर आम्ही साहेब नाही लढले तर आम्ही कुणाच्या दारात जाणार हा सुद्धा प्रश्न आहे. मला तुम्ही सांगा, तुम्ही असं मला म्हणालात की जर साहेब नाही लढले तर कार्यकर्ते शिवसैनिक विखुरले जाणार आहेत. म्हणजे तुम्ही असं म्हणताय का की माझे आमदार सुजित मिंचेकर हे प्रमुख संघटक आहेत या जिल्ह्यातले किंवा शिवसेनेचे या तालुक्यातले? आता तसं बघायला गेलं तर माजी आमदारांपैकी सुजित मिंचेकर साहेबांचं जिल्ह्यातील संघटन हे मोठं आहे आणि एकमेव आमदार जे आजपर्यंत त्यांनी आपलं शिवसैनिक राखून ठेवलेले आहेत त्यांनी. आणि ते जर आपण त्यांचा जर विचार नाही केला त्या संघटनेचा, फक्त असं नाही आहे की साहेबांच्या अस्तित्वासाठी, तर कार्यकर्त्यांच्या अस्तित्वासाठी साहेबांनी लढावं लागणार आहे. कार्यकर्त्यांच्या अस्तित्वासाठी साहेबांनी लढावं लागणार आहे असं म्हणतात. इथं महिला आहेत, आपण महिलांच्या पण प्रतिक्रिया घेऊया. तुम्ही राजकारण बघताय सध्या काय चाललेलं आहे. महाविकास आघाडीकडून डॉक्टर सुजित मिंचेकर यांची उमेदवारी नाकारलेली आहे. विद्यमान आमदार राजूबाबा आवळेंना ती मिळालेली आहे. एक महिला शिवसैनिक म्हणून तुमची प्रतिक्रिया काय आहे? हातकणंगले मतदारसंघ हा शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर आणि शिवरायांच्या आदर्शावर चालणारा हा मतदारसंघ आहे.
तर मला तर वाटतं आहे की गेले 5 वर्षात आम्ही शिवसैनिक निवडून आलेल्या कुठल्याही आमदारांच्या संपर्कात नाही किंवा ते सुद्धा आमच्या संपर्कात आलेले नाहीत. कुठलीही अडचण आम्हाला शिवसैनिकांना जर आले तर आम्ही जनसंपर्क कार्यालय जे डॉक्टर साहेबांनी मिंचेकर डॉक्टर साहेबांनी बनवले, कुठलीही आम्हाला महिलांना अडचण येऊ दे, कुठल्या शिवसैनिकांना अडचण येऊ दे, गावात कुठे अडचण येऊ दे, तर आम्ही इथं येऊन ते आमच्या अडचणी ते दूर करतात. विद्यमान आमदार तुमच्या मदतीला आले नाहीत कधी? नाही, कधीच नाही. ते आम्हाला कधी भेटले पण नाही आहे आणि कधी म्हणजे शिवसैनिक म्हणून त्यांनी कधी संपर्कात पण राहिले नाहीत आणि कधी त्यांनी विचारपूससुद्धा केले नाही. काही जर अडचण आली पण गावच्या आता महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या उमेदवाराला उमेदवारी जाहीर झालेली आहे. नाही ते मग तुम्ही आता तुमची प्रतिक्रिया, तुम्ही त्यांना सपोर्ट करणार आहात? नाही, आम्ही तर मिंचेकर साहेबांना सपोर्ट करणार, कारण मिंचेकर साहेबच लढले पाहिजे, कारण ते महिलांचे पण आधार आहेत, गोरगरिबांचे पण आधार आहेत आणि या हातकणंगले तालुक्याची ही मिंचेकर साहेब हे शान आहेत आणि ते असतील तरच आम्ही शिवसैनिक म्हणून, मी एक महिला आघाडी शिवसैनिक म्हणून सांगतोय की मिंचेकरांच्या साहेबांच्या पाठीवरच आम्ही सर्व महिला उभा राहणार आणि त्यांनाच निवडून आणून देणार. हे आम्ही पूर्णपणे म्हणजे आम्ही मूठच बांधलेले. आमचा म्हणजे समाज पण आहे, आमचा जो कैकाडी समाज आहे, कैकाडी समाजाच्या काही महिला आहेत, त्या कैकाडी समाजाचे आम्ही पूर्ण बांधणी करून सर्व आमचा कैकाडी समाज मिंचेकर साहेबांनाच पाठिंबा देणार एवढंच सांगतोय. महिला या मिंचेकर साहेबांच्या पाठीशी आहेत असं या ठिकाणी सांगतायत आणि महिलांची प्रतिक्रिया ही फार महत्त्वाची आहे. इथं अजून एक कार्यकर्ते आहेत, आपण त्यांना विचारूया की त्यांची प्रतिक्रिया नेमकी काय आहेत. स्पष्ट प्रतिक्रिया विचारतो. डॉक्टर सुजित मिंचेकरांना हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळालेली नाही आहे, ती विद्यमान आमदारांना मिळालेली आहे. काय प्रतिक्रिया तुमची मतदारसंघातले मतदार किंवा शिवसैनिक म्हणून? जर नाही मिळाले तरीसुद्धा आम्ही अपक्ष लढवणारच आहे, काय विषय नाही त्याच्यात, काय 100% काय हे नाही. म्हणजे मिंचेकर साहेबांनी अपक्ष लढावं, तुम्ही पाठी राहणार? 100% पाठीला राहणार आम्ही. मी एक शाखा प्रमुख असून तरीसुद्धा आम्ही सगळीजण पाठीशी राहणार आहे, ही आमची प्रतिक्रिया आहे. मला सांगा, एका बाजूला विद्यमान आमदारांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर झालेली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हा महाविकास आघाडीतला एक प्रमुख घटक पक्ष आहे. पण तुम्ही सध्या जाहीर केलेल्या उमेदवारीवर खुश आहात की नाही? खुश नाही. आम्हाला काय म्हणजे आमची काय म्हणजे कामे होत नाहीत. 2.5 वर्षात आमची काही कामं कुठली काय झालेली नाहीत. मैत्रीपूर्व असून तरीसुद्धा आमची काही कामं झालेली नाहीत, काय नाही. ही एकमेव माणूस आमचा असा आहे मिंचेकर साहेब की रात्री 12ला जर नाही फोन जर केला तरीसुद्धा आमची कामं होत्यात, हे असं आहे आमचं. रात्री 12ला जरी आम्ही फोन केला तरी आमची कामं होतात आणि आम्ही या उमेदवारीवर खुश नाही असं या ठिकाणी मतं व्यक्त होत आहेत वेगवेगळ्या शिवसैनिकांकडून. मला सांगा, सध्या शिवसेनेच्या उमेदवाराला महाविकास आघाडीकडून तिकीट नाकारलेलं आहे, स्पष्ट झालेलं आहे. आता हे चित्र गेल्या काही दिवसांपासून जे चित्र अस्पष्ट होतं ते स्पष्ट झाले. काय प्रतिक्रिया, स्पष्ट प्रतिक्रिया तुमची नोंदवा. साहेब, मी शिवसेनेचा एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो, या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या तिकिटावर जर डॉक्टर सुजित मिंचेकर लढणार असतील तरच या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येऊ शकतो आहे. अन्यथा जाहीर झालेली उमेदवारी ही एक शिवसैनिक म्हणून सांगतो, ही आत्मघातकी उमेदवारी आहे आणि ह्या उमेदवारीबद्दल महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी किंवा आमच्या वरिष्ठांनी ह्याच्यावर फेरविचार करावा आणि तात्काळ ही उमेदवारी बदलावी किंवा डॉक्टर मिंचेकरांना मैत्रीपूर्ण लढण्यासाठी आदरणीय पक्षप्रमुखांनी आदेश द्यावेत. आम्ही आदरणीय पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार मैत्रीपूर्ण लढाईसाठी आजही तयार आहोत. मला तुम्ही सांगा की महाविकास आघाडी या निर्णयामुळे आत्मघात करून घेणार असं तुमचं मत आहे, बरोबर आहे. परंतु दुसऱ्या बाजूला आज शिवसैनिकांच्या संतप्त प्रतिक्रिया बघता त्या प्रतिक्रिया मातोश्रीपर्यंत पोहोचलेल्या होत्या. मातोश्रीकडून त्याचा प्रतिसाद काय आहे? आदरणीय पक्षप्रमुखांना सर्व राज्याच्या जागा वाटपाचा निर्णय घ्यायचा असल्यामुळं ठीक आहे, त्यांना त्यांच्यापर्यंत ॲक्च्युली बातमी पोचली नसेल, पण शेवटी ग्राउंड रिपोर्ट जो आहे तो त्या जागा वाटपाच्या बैठकीमध्ये मांडून की बाबा सदरचा जाहीर झालेला उमेदवार हा जनसंपर्कात, मी ठामपणे म्हणतोय की जनसंपर्काच्या बाबतीत विद्यमान आमदार कुठंही पोचू शकले नाहीत. आजही मतदारसंघात तुमचा आमदार कोण असं ज्यावेळी एखाद्या कार्यकर्त्याला विचारलं जाते त्यावेळी ते डायरेक्ट म्हणते ते मिंचेकर आमदार आहे. म्हणजे ही लोकांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे. जर आजही लोकांच्या डोक्यात मिंचेकर आमदार आहे. जर तुम्हाला 5 वर्षात मी आमदार आहे हे लोकांच्यापर्यंत जर पोचवता येत नसेल तर हे तुमचं सपशेल अपयश आहे आणि ते त्यांचे कार्यकर्ते खाजगीतसुद्धा हे मान्य करतात. त्यामुळं
त्यांच्या कार्यकर्त्यांचा किंवा जे काही प्रायव्हेट सर्वे झालेत, प्रायव्हेट सर्वे म्हणण्यापेक्षा मी एक राजकीय सजग कार्यकर्ता म्हणून सांगतो आहे, प्रत्येक पक्ष हा सर्वे करतो आहे, त्या प्रत्येक पक्षाच्या सर्वेमध्ये अंतर्गत रिपोर्ट आलेत की या ठिकाणी डॉक्टर सुजित मिंचेकर जो उमेदवार असेल, ज्या पक्षाकडून किंवा ज्या आघाडीकडून लढेल ती आघाडी या ठिकाणी विजयी होणार, असं सरळ सरळ सर्वे सांगतायत. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की सुजित मिंचेकर हे कुठूनही लढले तर ते जिंकतील. तुम्ही काय सांगाल की जर त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला किंवा दुसरा पर्याय निवडला तर तुमचा शिवसैनिक म्हणून काय रोल असेल? 100% सुजित मिंचेकर जो निर्णय घेतील त्या निर्णयाची मी व्यक्तिगत ठामपणे त्यांच्या पाठीशी राहणार आहे. आणि जो काही मला म्हणजे मी 3 इलेक्शन मिंचेकर साहेबांची अगदी जवळून बघितल्या, त्या तिन्ही इलेक्शनमध्ये आम्हाला संघर्षाशिवाय दुसरं काही मिळालंच नाही. ही 4थी इलेक्शन आहे आणि संघर्षातूनच आम्ही तावून सुलाखून आम्ही 24 कॅरेट सोनं होऊन ह्या निवडणुकीत पण आम्ही बाहेर पडणार. मी पुढं जाणार आहे, पुढं मी काही प्रतिक्रिया घेणार आहे आणि या प्रतिक्रिया घेत असताना मला वेगवेगळ्या प्रतिक्रिया मिळत आहेत, परंतु सूर एकच आहे की मिंचेकर साहेबांनी लढावं, शिवसैनिकांसाठी लढावं आणि ते निवडून येण्याची शक्यता आहे, अशाच प्रतिक्रिया आतापर्यंत येत आहेत. तुम्हाला मी विचारतो, काय भावना आहे तुमची शिवसैनिक म्हणून? हे बघा, 2014ची निवडणूक आपण पहा, 32.2% मतं ही शिवसेनेला मिळालेली होती आणि त्या काळामध्ये जे 6 आमदार होते शिवसेनेचे, बाळासाहेब ठाकरेंचे शिवसेनेचे आमदार म्हणून ही निवडून आलेली सर्व मंडळी होती. या मंडळीने केलेल्या कामाचं गाजावाज अजूनही होतो. आज काही आमदार इकडे गेले तिकडे गेले ही गोष्ट बाजूला सोडूया. 2019च्या निवडणुकीमध्ये ह्या विद्यमान निवडून आलेल्या आमदारांचा जे होते त्यांचा अंतर्गत कुरघुडीमुळे पराभव झालेला होता. जे मित्रपक्षाचे लोक होते त्यांनी जर त्या काळी बंडखोरी करून जर त्यांना घात केला नसता तर आता विद्यमान आमदार म्हणून हेच असते आणि त्या काळात केलेल्या कामाचा अजूनही गाजावाजा होतो आहे. आपण एक पत्रकार म्हणून काम करता, आपणही सुद्धा पाहता. आज रेंदाळसारख्या गावामध्ये तुम्ही आला तर माझ्या एका वॉर्डामध्ये 1.5 कोटी रुपये निधी साहेबांनी दिलेला होता, मिंचेकर साहेबांनी. 1.5 कोटी एका वॉर्डासाठी, असं त्यावेळी त्यांनी 350 कोटीची विकास कामं केलेली होती. त्याच वॉर्डामध्ये कार्पेट करायलासुद्धा डांबर आता यावेळी मिळू शकलं नाही ह्या 5 वर्षामध्ये. मग अशा जर एक उच्च विद्याभूषित डॉक्टर आहेत, स्वतः चारित्र्य संपन्न उमेदवार आहे, तळागाळातील सर्व लोकांच्यापर्यंत पोचलेला हा उमेदवार आहे. आणि तुम्हाला असं म्हणायचं आहे विद्यमान आमदार हे 1989चा संस्थापक सदस्य आहे शिवसेनेचा रेंदाळचा मी पण. पूर्वीच्या काळी आम्ही झेंडा हातात घेतला म्हणून आमची डोके फोडलेले काही कार्यकर्ते विरोधी पक्षाचे लोक होते, काही कळत नव्हतं. पण आमचा काय कुठल्या सहकारी संस्थांशी आमचे संबंध नव्हते, पण आम्ही विकासासाठी भांडत होतो. आम्हाला कुठल्याही सत्तेचं गाजर का शिवसैनिकाला नको आहे. आपण पश्चिम महाराष्ट्रातले शिवसैनिक पाहिला तर तळागाळातले हे कार्यकर्ते आहेत आणि हे लढतात आपल्या हक्कासाठी फक्त. मिंचेकर साहेबांनी आता काय करावं स्पष्टच विचारतो. मिंचेकर साहेबांना जर आत्तासुद्धा जर महाविकास आघाडी जी आमची आहे त्यांनी पुनर्विचार करून जर सीट दिली तर ते 100% निवडून येतील आणि तिने आता कुणीकडं जरी लढले कुठल्याही आघाडीकडं तरी त्यांचा विजय निश्चित आहे. तुम्ही मागे राहणार त्यांच्या शिवसैनिक? 100% आम्ही आमच्या वॉर्डाचा कायापालट त्यांनी स्वतः केलेला आहे, गावाचा कायापालट केलेला आहे आणि संपूर्ण मतदारसंघामध्ये आमदार नसताना सुद्धा 24 तास कार्यालय उघडून सर्वसामान्यांची जनसेवा अजूनही साहेबांची चालू आहे. एखादा आमदार झाले तरी भेटणं अवघड होतं आहे. हा 24 तास उपलब्ध असलेला आमदार आहे, सर्वसामान्यांचा तळागाळातील बहुजन समाजांच्या बरोबर राहणारा आणि स्वतः विद्याविषयित आहे. उच्च विद्याविभूषित आमदार आहेत आणि ते तळागाळाच्या विकासासाठी काम करतात अशी प्रतिक्रिया आलेली आहे. इथं अजून एक शिवसैनिक उपस्थित आहेत, आपण त्यांना विचारूया काय भावना आहे. माझा तोच प्रश्न राहणार आहे. मिंचेकर साहेबांना उमेदवारी मिळालेली नाही आहे, काय भावना आहेत? आम्ही 100% मिंचेकर साहेब जो निर्णय घेतील त्यांच्या पद्धतीने आम्ही पुढे जाणार आहे. निर्णय काही असला तरी, काही निर्णय असू दे, आम्ही त्यांच्या पुढे कायम राहणार आहे. कारण की त्यांनी आमच्या गावात छोटंसं गाव असून त्यांनी 4-5 कोटीची कामं आमच्या गावात दिलेली आहेत. ती अजून कामं लोकांना दिसतात, त्यामुळं आम्ही त्यांच्याही पाठीशी राहणार. मिंचेकर साहेबांच्या पाठीशी आम्ही राहणार आहे, त्यांनी केलेली कामं आम्हाला दिसत आहेत अशी प्रतिक्रिया आहे. इथं अजून एक शिवसैनिक उपस्थित आहेत. प्रश्न माझा तोच राहणार आहे, शिवसैनिकांच्या हातकणंगले विधानसभा मतदारसंघामध्ये काय भावना आहेत? शिवसैनिकाच्या भावना म्हटलं तर खरं या ठिकाणी आता काँग्रेसचा आम्हाला उमेदवार या ठिकाणी आहे समोर. आज शेजारच्या मतदारसंघात जर बघायला गेलं तर आज विनय कोरेंचा काल परवा अर्ज भरला, पण त्याच्या स्टेजवर काँग्रेसचे तिथले स्थानिक जे पदाधिकारी आहेत, जे नेते आहेत काँग्रेसचे, ते त्या विनय कोरेंच्या याला आपला अर्ज भरासाठी तिथं ते दिसतात. चंद्रहार पाटलांचा असं उमेदवार सांगलीचा असेल तिथं त्यांना आदेश कळाला नाही, तिथं आदेश त्यांना कळाला नाही. मग आम्ही काही तर आता पळायचा आदेश हो. सांगली पॅटर्न तुम्हाला राबवायचा इथं? सांगली पॅटर्न की आम्ही इथे हात कलंगडे पॅटर्न आम्ही राबवणार
आणि असा राबवणार की तो महाराष्ट्रात दिसणार आहे. आम्ही ह्यासाठी आता आहोत, इथे आम्हानी मशाल नाही, समोर आम्हानी मशाल नाही म्हणून आम्ही खुशाल मिंचेकर साहेबांच्या पाठीशी आहे. समोर आमच्या मशाल नाही म्हणून आम्ही खुशाल मिंचेकरांच्या मागे आहोत अशी प्रतिक्रिया दिलेली आहे. तुम्ही काय सांगाल, उद्रेक काय आहे शिवसैनिकांच्यामध्ये, गावागावांमध्ये काय परिस्थिती आहे? शिवसैनिक आम्ही तळागाळातले शिवसैनिक आहोत. आजपर्यंत आम्ही लाट्या काट्या खाऊन या ठिकाणी आम्ही शिवसेनेचं बुरुज यायचं आम्ही आहे सांभाळायला आहे. आणि आता जर कुठंतरी काँग्रेसच्या याला जर आमचा शिवसैनिक जर जायत असेल, अजूनसुद्धा वेळ गेले नाही. मातोश्री आमच्यासाठी हे मंदिर आहे आणि या मंदिरातून आम्हाला अपेक्षा आहे काही तर आम्हाला मिळेल त्यातून. अजूनही वेळ गेलेला नाही. आदरणीय मिंचेकर साहेबांना अजून वेळ गेलेला नाही तरी मशाल किंवा मैत्रीपूर्वक लढत करावी आणि असा आदेश द्यावा असे आम्हाला आमची विनंती आहे. आणि मिंचेकर साहेब जो काही निर्णय घेतील, कोणताही निर्णय असेल तो आमच्यासाठी मान्य असेल. शिवसैनिक म्हणून मी त्या आदरणीय मिंचेकर साहेबांच्या आम्ही पाठीशी राहू. मिंचेकर साहेबांनी दुसरा निर्णय कुठलाही घेतला तरीही आम्हाला तो मान्य आहे, आम्ही तो निर्णय मान्य करू, आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या ठिकाणी अजून एक ग्रामस्थ आहेत असं आपण त्यांना म्हणूया. तुम्ही या मतदारसंघातले आहात, राजकारण मतदारसंघातलं तुम्हाला आता बघितलंच असेल तुम्ही. माजी आमदार सुजित मिंचेकर यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी नाही आहे, ती विद्यमान आमदार राजूबाबा आवळे यांना मिळालेली आहे. काय प्रतिक्रिया आहे तुमची? विद्यमान जे आमदार आहेत ते काय मतदारसंघात पण फिरत नाहीत आणि निधीच्या बाबतीत त्यांनी बौद्ध समाजावर अन्याय केलेला आहे. त्यांनी बौद्ध समाजाला, या 52 गावातल्या बौद्ध समाजाला त्यांनी पाठीमागं लोटण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जर बौद्ध समाजाचा आवाज उठवायचा झाला तर 10 वर्ष प्रतिनिधित्व केलेल्या डॉक्टर सुजित मिंचेकरांनाच या लोकांनी इथल्या आपल्या बौद्ध समाजाने, आणि आम्ही बौद्ध समाजांना सुद्धा आवाहन करत आहे की बौद्ध समाजानं डॉक्टर सुजित मिंचेकर साहेबांच्या पाठीशी राहून त्यांना प्रतिनिधित्व करायला संधी द्यायला पाहिजे अनेकदा. तर त्यांना नाही, त्यांचं मंत्रिपद गेल्यावेळी होकलेलं आहे. ह्या अंतर्गत शिवसेनेच्या कुरघोडीमुळे काही लोकांनी कुरघोडी केली, नाहीतर त्यांना गेल्यावेळीसुद्धा विजय खेचून आणला असता आणि त्यांनी त्यावेळी त्यांना सामाजिक न्याय मंत्रिपद देण्यात येणार होतं. पण ह्या लोकांच्यामुळे हे झालेलं आहे आणि बौद्ध समाजाचा आवाज दडपण्याचा काही या भागातील नेते मंडळींचा तो डाव आहे. तो डाव ह्या लोकांनी, सर्व बहुजन समाजांनी, बौद्ध समाजांना हाणून पाडलेला पाहिजे. आणि मिंचेकरांच्या पाठीशी आम्ही काय कुठले राजकीय नेते नाही किंवा पुढारी नाही, पण आम्ही एक मतदार म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी उभ्या. आता महाविकास आघाडीकडून उमेदवारीची काही शक्यता नाही आहे, त्याने दुसरा कुठला पर्याय निवडला तर तुमचं काय प्रतिक्रिया असेल? आम्ही सर्व बौद्ध समाज त्यांच्या पाठीशी राहणार आहे. एक बौद्ध समाज म्हणून तुम्ही मागे राहणार? हां, मागे राहणार आहे आम्ही त्यांना. कारण बौद्ध समाजाचं एक नेतृत्व करणारं म्हणणारं तरी एकमेव एक डॉक्टर सुजित मिंचेकर आता सध्या. बौद्ध समाजाचं नेतृत्व करणारे नेते म्हणून सुजित मिंचेकरांचा आम्ही त्यांच्या पाठीशी राहू अशी प्रतिक्रिया व्यक्त झालेली आहे. इथं अजून एक शिवसैनिक आहेत, मशाल त्यांच्या मोबाईलवरच दिसते आपल्याला, उत्साही शिवसैनिक आहेत. काय वाटते, काय प्रतिक्रिया द्याल आज? मला एवढंच वाटतं की मिंचेकर साहेबांनी उभं राहावं, आम्ही त्यांच्या पाठीशी आहे. पण आता महाविकास आघाडीकडून तर ती शक्यता नाही, दुसरा पर्याय असेल तर काय? दुसरा पर्याय असेल तर काही असू दे, आम्ही मिंचेकर साहेबांच्या बरोबर आहे. आमचा सगळा समाज, मुस्लिम समाज मिंचेकर साहेबांच्या पाठीशी राहील. विद्यमान आमदार राजूबाबा आवळेंना महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर झाली आहे, मग त्याच्यावर तुम्ही खुश नाही आहात का? तसं काय मी सांगू शकत नाही. खरं कसं झालं आहे, आमचं साहेब फक्त मिंचेकर साहेबांच्यासाठी आम्ही काम करू शकतो, एवढं मी सांगू शकतो. आम्ही फक्त मिंचेकर साहेबांसाठी काम करणार असं म्हटलेलं आहे. अजून मी पुढच्या प्रतिक्रिया घेणार आहे, कारण खूप लोकांच्या प्रतिक्रिया आहेत, खूप भावना या ठिकाणी लोक व्यक्त करत आहेत खूप वेगवेगळ्या पद्धतीनं. काय सांगाल, शिवसैनिक म्हणून किंवा डॉक्टर सुजित मिंचेकरांचे कार्यकर्ते म्हणून त्यांना न मिळालेल्या उमेदवारीबद्दल तुम्हाला काय वाटतं? साहेब, 2009पासून ज्यावेळेला मला राजकारणाचा गंध नव्हता, मी एक रेंदामधून बौद्ध समाजाचा एक सामाजिक कार्यकर्ता आहे. माझ्या समाजाचा माणसाला उमेदवारी मिळाली आणि माझ्या जातीचा, माझ्या समाजाचा माणूस निवडून यावा म्हणून मी ज्यावेळेला राजकारणाचा गंध नसताना मी त्यांच्यासोबत एक माझं मतदान घेऊन बाहेर पडलो. मी माझं मतदान करताना माझं मतदान 2009ला साहेब मिंचेकर साहेबांना पहिलं म्हणजे मतदान मिंचेकर साहेब म्हणून केलो. पक्ष म्हणून कधी त्यांच्या म्हणजे कुठलं म्हणून पक्षाचा प्रचार म्हणून राहिलो नाही. मी त्यावेळेला एका दुसऱ्या पक्षाचा कार्यकर्ता होतो, एका दुसऱ्या मोठ्या पक्षाचा, मोठ्या नेत्याच्या एक सहकार क्षेत्रात मी नोकरीला होतो. काही गोष्टीतनं मला त्यांच्या साहेबांच्या मागं राहताना मला अडचणी यायला लागल्या, म्हणून मी ती नोकरीचा राजीनामा दिला आणि मी साहेबांच्यासोबत सक्रिय राजकारण करायला लागलो. मी बौद्ध समाजाचं काम करत असताना माझ्या समाजात मी एका मंडळाचा छोटासा मंडळाचा एक संस्थापक अध्यक्ष आहे. त्या नात्यानं मी दरवर्षी काहीतरी सामाजिक कार्यक्रम करतो आहे. तो कार्यक्रम मी साहेबांच्या हस्तेच घेतो आहे.
साहेब कुठल्याही पक्षात राहतील. तुम्ही मला असं म्हणालात की साहेबांच्याकडे मी पक्ष म्हणून नाही गेलेलो, मग साहेबांनी जर आता दुसरा पर्याय निवडला तर तुमची प्रतिक्रिया काय आहे? साहेबांनी दुसरा पर्याय निवडला तर मी स्वतः तर आहेच, पण माझ्याबरोबर माझ्या हातकणंगले तालुक्यातला जो माझा पाहुण्याचा पाहुणा मला कसा साहेबांच्याबरोबर लावता येईल त्यासाठी मी पूर्ण हातकणंगले तालुका फिरून काढीन. माझ्या पाहुण्यापर्यंत जाईन आणि साहेबांना त्या प्रत्येक घरातून एकदा मतदान मी खिचून आणीन आणि साहेबांना विजय करण्यासाठी 100% प्रयत्न करेन. आणि पूर्ण रेंदाळचा बौद्ध समाज 100% मी साहेबांच्या बरोबर घेऊन फिरेन. लोकांच्या प्रतिक्रिया आपण बघतोय, संतप्त प्रतिक्रिया आहेत. हातकणंगले विधानसभा मतदारसंघातलं राजकारण हे थोडं वेगळ्या पद्धतीनं होतं आहे असं वाटते, कारण इथं विद्रोह होण्याची शक्यता आहे, इथं बंडखोरी होण्याची शक्यता आहे. हातकणंगले विधानसभा मतदारसंघातल्या महाविकास आघाडीची जागा ही काँग्रेसच्या राजूबाबा आवळे जे विद्यमान आमदार आहेत त्यांना गेल्यामुळं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जो महाविकास आघाडीतला महत्त्वाचा घटक पक्ष आहे त्याचे माजी आमदार सुजित मिंचेकर यांच्या कार्यकर्त्यांकडून विद्रोह होताना दिसतोय, बंडखोरीची शक्यता दिसते. दुसरा पर्याय निवडला डॉक्टर मिंचेकरांनी तरीही आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत असं सांगितलं गेलं आहे. या घडामोडी नेमक्या कुठं जाणार आहेत, काय घडणार आहे, मी तुमच्यासोबत आहे, मी पुढे जातोय. पाहत रहा डिजिटल कोल्हापूर.